नवीन सुधारित मोटार वाहन नियमांनुसार एका वर्षात 5 किंवा त्याहून अधिक वाहतूक नियमभंग करणाऱ्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते। बुधवारी प्रकाशित अधिसूचनेनुसार ही तरतूद 1 जानेवारी पासून लागू झाली असून एका वर्षात झालेल्या उल्लंघनावरच ती लागू होईल। मागील वर्षातील उल्लंघने गणली जाणार नाहीत। निलंबन आदेश देण्यापूर्वी लायसन्स धारकाला सुनावणीची संधी देण्यात येईल। नव्या नियमांनुसार एका वर्षात मोटार वाहन कायद्याचे 5 किंवा अधिक उल्लंघन करणारा चालक लायसन्स धारक होण्यास अयोग्य ठरवला जाईल। लायसन्स किती काळासाठी निलंबित राहतील हे आरटीओ किंवा डीटीओ ठरवेल। सध्या 24 प्रकारचे वाहतूक उल्लंघन अधिसूचित आहेत। यात वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट किंवा सीट बेल्ट शिवाय वाहन चालवणे, लाल दिवा पळवणे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर पार्किंग, वाहतूक ओव्हरलोडिंग, वाहन चोरी आणि सहप्रवाशांशी हिंसात्मक वर्तन यांचा समावेश आहे। किमान उल्लंघनाच्या संयोजनामुळे ही 5 उल्लंघने पूर्ण झाल्यास कारवाई होऊ शकते। पूर्वी लायसन्स टप्प्याटप्प्याने 3 महिने, 6 महिने किंवा 1 वर्ष निलंबित केले जात होते, तर आता ई चालक दंडावरूनही थेट निलंबन होऊ शकते। याशिवाय सरकारने अनपेड टोल शुल्कासंबंधी नियम कडक केले आहेत। केंद्रीय मोटर वाहन नियम 2026 अंतर्गत वाहनांवर पेंडिंग टोल रकमेपर्यंत विविध सेवांवर निर्बंध लागू राहतील। टोल शुल्क न भरल्यास इंटरस्टेट वाहन ट्रान्सफरसाठी एनओसी जारी होणार नाही, फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण केले जाणार नाही आणि व्यावसायिक वाहनांसाठी राष्ट्रीय परवाने दिले जाणार नाहीत। ही पावले राष्ट्रीय महामार्गांवरील टोल संकलन मजबूत करण्यासाठी आणि टोल फसवणूक रोखण्यासाठी घेतली आहेत। नवीन नियमांनुसार वाहन टोल प्लाझातून गेल्यावरही इलेक्ट्रॉनिक प्रणालीत रक्कम जमा न झाल्यास ती टोल देय रक्कम म्हणून गणली जाईल। अशाच अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।